असं कधी ऐकलंय का की आपला लाडका बटाटा, हो तोच जो आपण इतक्या आवडीने खातो, त्याला एकेकाळी युरोपमध्ये सैतानाचं सफरचंद म्हणायचे. आणि एवढंच नाही तर तो खाल्ला की कुष्ठरोग होतो असाही लोकांचा समज होता. मग प्रश्न हा आहे की हाच भीती वाटणारा कंद अख्ख्या जगाचा आणि विशेषतः आपला म्हणजे भारताचा लाडका सुपरफूड बनला तरी कसा? चला तर मग हेच कोडं आज सोडूया. म्हणजे बघा, बटाट्याच्या दोन पूर्णपणे वेगळ्या ओळखी. एकीकडे सैतानाचं सफरचंद आणि दुसरीकडे जगभरातल्या स्वयंपाकघरांचा राजा, आपलं लाडकं सुपरफूड. पण ज्याला एकेकाळी विषारी मानलं जायचं त्याचा हा इतका अविश्वसनीय प्रवास घडला कसा? चला एकदम मुळापासून जाणून घेऊया. बरं, तर आजच्या या प्रवासात आपण 4 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. पहिला, त्याला सैतानाचा सफरचंद का म्हणायचे? दुसरा, त्याचा खरा उगम आणि एका राजाने वापरलेली अफलातून युक्ती. तिसरा, तो भारतात कसा आला? आणि चौथा, आजचा सुपर आलू म्हणून त्याचं स्थान काय आहे? चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. जरा विचार करा, आज जो बटाटा आपल्या जेवणातला अविभाज्य भाग आहे त्याला एकेकाळी युरोपमधले लोक अक्षरशः घाबरायचे. पण त्याला इतकं का घाबरायचे? तर याची काही कारणं होती. पहिलं म्हणजे बटाटा हा नाईटशेड नावाच्या वनस्पतींच्या गटातला होता आणि या गटातल्या काही वनस्पती खरोखरच विषारी असतात. दुसरं कारण म्हणजे बायबलमध्ये त्याचा कुठेच उल्लेख नव्हता, त्यामुळे लोकांना तो अपवित्र वाटायचा. आणि सगळ्यात कहर म्हणजे तो खाल्ला की कुष्ठरोग होतो अशी एक भलतीच अफवा पसरली होती. मग काय, म्हणूनच त्याला नाव पडलं सैतानाचं सफरचंद. अच्छा, मग प्रश्न असा आहे की या भीतीदायक वाटणाऱ्या कंदाचा खरा जन्म कुठे झाला आणि युरोपच्या लोकांनी शेवटी त्याला आपलंसं केलंच कसं? ह्याची गोष्ट तर आणखीनच इंटरेस्टिंग आहे. बटाट्याची खरी मुळं शोधायला आपल्याला 10,000 वर्ष मागे जावं लागेल. दक्षिण अमेरिकेत पेरू आणि बोलिव्हियाच्या उंच अँडीज पर्वतरांगांमध्ये. तिथे इन्का साम्राज्यासाठी बटाटा म्हणजे जगण्याचा आधार होता. त्यांचं मुख्य अन्न, त्यांची ऊर्जा, सगळं काही बटाट्यावर अवलंबून होतं. आणि या इन्का लोकांनी निसर्गाचा वापर करून एक कमाल पद्धत शोधून काढली होती, च्युनो. काय करायचे ते? तर बटाट्यांना रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत गोठवायचे, दिवसा उन्हात वाळवायचे आणि मग पायाने तुडवून त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचे. ही एक प्रकारे नैसर्गिक फ्रीज ड्राय करण्याची पद्धत होती. आणि यामुळे बटाटे चक्क वर्षानुवर्षे टिकायचे. दुष्काळाच्या वेळी हेच त्यांचं खरं जीवनदान होतं. पण युरोपमध्ये मात्र बटाट्याची भीती काही कमी होत नव्हती. आणि हीच भीती घालवण्यासाठी प्रशियाचा राजा फ्रेडरिक द ग्रेट याने एक भन्नाट आयडिया लढवली. या फ्रेडरिक राजाने काय केलं माहितीये? त्याने स्वतःच्या शाही शेतात बटाटे लावले आणि दिवसा त्याच्या रक्षणासाठी चक्क सशस्त्र सैनिक ठेवले. मग काय, लोकांना वाटलं, अरे राजा ज्या गोष्टीचं एवढं रक्षण करतोय म्हणजे ती नक्कीच खूप मौल्यवान असणार. मग राजा हुशार, तर रात्री मुद्दाम पहारेकरी हटवायचा. आणि लोकांनी बरोबर तेच केलं जे राजाला हवं होतं. रात्री गुपचूप ते मौल्यवान बटाटे चोरले आणि आपापल्या शेतात लावले. बघा, एका साध्या रिव्हर्स सायकोलॉजीच्या ट्रिकने बटाटा संपूर्ण युरोपमध्ये पोहोचला. बरं, युरोपमध्ये तर बटाटा लोकप्रिय झाला. आता त्याचा पुढचा प्रवास होता भारताकडे. आपला सगळ्यांचा लाडका आलू अखेर भारतात पोहोचला कसा? तर गोष्ट आहे 17व्या शतकातली. पोर्तुगीज व्यापारी आपल्या जहाजांमधून बटाटा घेऊन पहिल्यांदा उतरले ते गोव्याच्या किनाऱ्यावर. तिथून तो हळूहळू पसरू लागला. पण त्याला खरी ओळख मिळाली ती ब्रिटिशांच्या काळात. त्यांनी बंगाल प्रांतात मोठ्या प्रमाणात बटाट्याची शेती सुरू केली आणि तिथूनच बटाट्याने हळूहळू भारतीय जेवणात आपलं पक्कं स्थान बनवायला सुरुवात केली. आणि गंमत म्हणजे या प्रवासाचा पुरावा त्याच्या नावांमध्येच दडलाय. आपल्याला जो बटाटा शब्द माहितीये तो पोर्तुगीजांच्या बटाटा शब्दावरून आला. पण जर आपण दक्षिणेकडे गेलो तर तेलुगू भाषेत त्याला बंगालादुंपा म्हणतात. याचा अर्थ काय? तर बंगालमधून आलेला कंद. म्हणजे नावावरूनच त्याचा पूर्ण प्रवास डोळ्यासमोर येतो. आहे की नाही इंटरेस्टिंग? आता येऊया वर्तमानात. जो कंद एकेकाळी लोकांना नकोसा वाटत होता तोच आज भारताची एक मोठी कृषी ताकद बनला आहे. यावर विश्वास बसेल का? आजची परिस्थिती अशी आहे की चीननंतर भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे. विचार करा, केवढं मोठं यश आहे हे. आणि हे यश काही सहज मिळालेलं नाहीये. यामागे एक मोठं संशोधनाचं जाळं आहे. शिमल्यातली केंद्रीय बटाटा संशोधन संस्था ही मुख्य संस्था आहेच, पण त्यासोबतच महाराष्ट्रातल्या पुण्यापासून ते पंजाबच्या जालंधरपर्यंत देशभरात अनेक ठिकाणी याची केंद्र आहेत, जिथे बटाट्यावर सतत संशोधन सुरू असतं. आणि हे काम इथेच थांबलेलं नाहीये. आता पर उत्तर प्रदेशातल्या आग्रा शहरात एक नवीन जागतिक दर्जाचं संशोधन केंद्र उभारलं जातंय. यावरूनच बटाट्याच्या भविष्यात
भारताची भूमिका किती महत्वाची असणार आहे याचा अंदाज येतो. थांबा, पण बटाट्याबद्दल एक मोठा गैरसमज आहे, नाही का? की तो खाल्ला की वजन वाढतं, तो फक्त एक अनहेल्दी कार्बोहायड्रेट आहे. पण खरं काय आहे? सत्य हे आहे की बटाटा एक बजेट फ्रेंडली सुपरफूड आहे. हो, सुपरफूड, जो महत्वाच्या पोषक तत्वांनी भरलेला आहे. एक गोष्ट माहितीये, युरोपमध्ये खलाशांसाठी बटाटा अक्षरशः जीवनरक्षक ठरला होता. कारण त्यात भरपूर व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे स्कर्वी नावाचा आजार टाळता आला आणि लाखो लोकांचे प्राण वाचले. एवढंच नाही तर तो आपल्या मेंदूला ऊर्जा देतो आणि फायबर, लोह, पोटॅशियम यांसारख्या गोष्टींचा तर तो खजिनाच आहे. आणि एक टिप, पुढच्या वेळी बटाटा खाताना तो सालीसकट खा, कारण खरी ताकद तर सालीमध्येच आहे. तर अशी होती ही बटाट्याची कहाणी, एका भीतीदायक परदेशी कंदापासून ते जगभरातल्या स्वयंपाकघरांचा राजा बनण्यापर्यंतची. आता पुढच्या वेळी जेव्हा बटाट्याची भाजी किंवा वेफर्स खाल, तेव्हा त्याच्या या अद्भुत प्रवासाची आठवण नक्की येईल. एका साध्या दिसणाऱ्या कंदात केवढा मोठा इतिहास लपलेला असतो, नाही का?